जनाबाई असा आहे का हा देव? आता आम्हाला समजलं देव आहे, देव आहे. तुम्ही कोण्याही देवाचं नाव घ्या दादा, हो कोण्याही रावड्यात जा, तिथं माझा महादेव आहे, माझा पंढरेश पांडुरंग परमात्मा आहे. हो पण बेंबीच्या देठापासून पाहिजे बरं, तेव्हा तो देव. आत्ता आम्हाला समजलं जनाबाई देव आहे हे नक्की झालं की तो पंढरेश पांडुरंग परमात्मा या सर्व देवामध्ये. पण का हो जनाबाई, देवता आहे पण मग उत्तरार्धात काय म्हटले ग? हृदयी मंदिरी शोधून पाहे. मग तो एवढा मोठा देव या एवढूशा हृदयामध्ये कसा काय? जनाबाई म्हणते माय हा चांगलं बारीक विचारणाऱ्या दिसतो. हा एवढा मोठा देव या एवढूशा हृदयामध्ये कशी काय जागा आहे? जनाबाई म्हणते सांगते ना दादा, पण भजन करा विठ्ठला 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 विठ्ठला. हृदयी मंदिरी शोधून पाहे. बघा दादा, देव जास्त दूर नाही, देव आपल्या जवळच आहे. महामारी आली होती, महामारी, आणि त्या महामारीमध्ये चांगले चांगले मरी गेले. चांगले चांगले पैशाच्या थप्प्यान थप्प्या गड्ड्यान गड्ड्या होत्या, ते सुद्धा पैसेवाले सुद्धा वाचले नाही दादा. का वाचले नाही? कारण की त्या अकाउंटवर काही न होतं. या मृत्यू लोकातल्या अकाउंटवर तर जाऊ द्या, हे इथंच राहून जाणार आहे, त्या अकाउंटवर पाहिजे. म्हणून त्या अकाउंटवर दादा जाडूनी संसार बैसले अंगणी. अकाउंटवर जमा करायचं असेल तर समजलं का, त्या अकाउंटवर काहीतरी पाहिजे. बघा भगत कोणता बी कसाही भारी आणा, भक्ताचे भोपे रप पाहिजेत. समजलं का तुम्हाला? भक्ताचे भोपे रप, भक्ताचे भोपे रप पाहिजे, तेव्हा तो भगत बी वय वय करतो बाबा. नाही तर हे बा 2 तास आपल्या इथं काहीच कमी नाही. साऊंड जोरात आहे. आमचे आकाश महाराज, आमचे तुमचं नाव काय? कल्याण महाराज, सुंदर असे विवाद. आणि आमचे रवी महाराज गोड असं गायन करता. कारण की गाडी उतरती आली तर मग कोणता गेअर टाकणं पडीन? चढतीचा गेअर लावणं पडीन का? अरे चढती आली तर उतरतीचा गेअर लावला तर चढती चढीन का गाडी? म्हणून महाराज कुठं बोलताय, महाराजांचा दृष्टांत काय चालू आहे, तसं जर प्रमाण महाराजांनी मिळालं, कसं प्रमाण दिलं? प्राण जात्या वेळी म्हणे नारायण. शेवटच्या क्षणाला मुलाचं नाव नारायण होतं, सुपड्यानी होतं, नारायण होतं. मुलाला हाक मारलं तर पहा यमाचे यमदूत येल होते आणि हो नारायण जोरात आरोडी मारली. नारायण यम मागे सारले. म्हणले अरे बापरे, हे गिराईक आपलं नाही. देवाला येवा लागलो. म्हणे का हो, रॉंग नंबर आहे. म्हणजे कसं काय? तुम्हाला बोलवलं. महाराज शेवटच्या क्षणाला मुलाला हाक मारली. हो, जसा आंधळ्याच्या हातात कावडा सापडला. कावडा सापडणं साधं नाही, देवाला येवाला लागलं हो, आणि विमान आणलं हो आजा मेळा करता. तसं आहे. म्हणून शेवटच्या क्षणाला आपल्याला चांगला श्वास जाण्यासाठी त्याच्याकरता आपलं बँक बॅलन्स चांगलं पाहिजे. आणि अशा संतपूजा ज्याच्या घरी तेथे विठ्ठलाची फेरी. संतपूजा ज्याने केली त्याची 84 चुकली. संतामुखी देती घास कोटी कोटी यज्ञ घडे त्यास. देव आहे हृदयी मंदिरी शोधून पाये. बघा दादा, आपल्या या सप्तामध्ये हो सर्वांना सारखं ऐकू येत आहे ना?
सारखं ऐकू येत आहे ना? माझ्या भाषा बी समजते आहे ना? का भाषा बदलाय टाकू भाऊ? नाही तर म्हण असा म्हणणं असं समजते ना बाळा होतो मला भाषा. हो ऐका, समजलं का? कीर्तन म्हणजे टाईमपास नाही दादा. आनंदाच्या भरामध्ये तुम्ही 6 बुवा वाटेलाही दिले. आज माझ्या नंबर आहे, मला बी वाटेलाही दे सांग. हो पण मी दादा ऐका, मी असा लोभी बुवा नाही, समजले का? आमच्या स्वप्नील बाबांना चांगलंच माहिती आहे मी सुद्धा एक निष्ठावंत वारकऱ्याचं लेकरू आहे. मी असा कव्या बांधी संगी जाणारा बाबा नाही आहे दादा, समजलं का? जोडून या धन उत्तम व्यवहार, आपलं पोट भरीन ना एवढंच पाहिजे दादा, जास्त नको. वारकरी संप्रदायातले किडे आहेत आपण, त्याच्यातला एक कोणीतरी आहोत. बघा भीक मागायची पण कोणाकरता मागायची? संसाराकरता नाही मागायची दादा. भीक मागा, भीक मागा होईल भिकारी पंढरीचा, पण संसाराकरता मागू नका. संसाराकरता मागितलं ना तुम्ही, कधी 1000 रुपये मागितले, 2000 मागितले तर त्याच्या 4 पटीचा गड्डा संसारात पडल्याशिवाय राहणार नाही दादा, समजले का? हा तुमचा कष्टाचा पैसा आहे. मग तुम्ही कष्टाचा पैसा कुठं द्यायला पाहिजे हे सुद्धा पाहिजे. तो दादा, तो देव असा उदार दाता आहे. तो हो नटून थटून आपल्या घरी कामं करायला येईल का जनाबाई? तो देव का आपल्या घरी येईन का? हा आल्याशिवाय राहणार नाही. मग का हो जनाबाई, कोणाच्या घरी देव गेला मग आम्हाला पुरावा तर पाहिजे ना. जो अन्नदान करतो, जो अन्नदान करतो दादा, त्याच्या 7 पिढ्याले महाराज तो पांडुरंग भुकेला राहू देत नाही. जो वस्त्रदान करतो त्याच्या 7 पिढ्यांले तो कपडा पुरवतो दादा. जो पैसा देतो अन्नधान्य करता, या लेकरांकरता वारकरी संप्रदायाचे लेकरं दादा रात्रंदिवस त्याला पैशांमध्ये दादा तुम्ही 1 पैसा दोगे ओ 10 लाख देगा, असा तो नटधारी देव आहे. नटून थरून काम करतो. मग का हो जनाबाई, हां मग तो देव चिकनाच ना घर घ्या होई, चिकना समजस ना? चिकना अरे या चिकना काय कामना? देव चिकना पाहत नाही, खरबडा पाहत नाही, देव पाटील पाहत नाही, देव ब्राह्मण पाहत नाही, देव बिल्डिंगमधला पाहत नाही, देव गोरा पाहत नाही, देव काया पाहत नाही. शुद्ध ज्याचा भाव झाला एवढा शुद्ध भाव आहे. आमच्या महिला मंडळांनी 500-500 रुपये दिले दादा. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. ज्याचा शुद्ध भाव झाला दादा, हो जीवना वेगळी मासोडी. ऐका, महेंद्र पाटील यांच्याकडून या मुलांना 1001 रुपये आलेले आहेत. एका टायमाच्या नाश्त्याला आमच्या महेंद्र दादानं 1000 रुपये दिले दादा. हो शुद्ध ज्याचा भाव झाला देव दुरी नाही त्याला. हो बघा दादा, मग देव चिकनास नगर जात नाही, बिल्डिंगवालाच नगर जात नाही, पत्र टाकेले तर टपरावालाच नगर तरी बी जात नाही. देव गोराच नगर जाईल, देव चिकनास नगर जाईल, देव खरबडास नगर जाईल. देव चिकना पाहत नाही, खरबडा पाहत नाही, ब्राह्मण पाहत नाही, पाटील पाहत नाही. कोण घर घ्या जनाबाई? आम्हाला सांगा. वारकरी संप्रदायाचं प्रमाण पाहिजे. हो कोणाच्या घरी देव गेला? देव कोणाच्या घरी गेला काय सांगू? देवाची मात झाला महार पंढरीला. महार देव महार झाला. हो वारकरी संप्रदायामध्ये राजा हो प्रमाण आहे. देव जातपात पाहत नाही.
मारवाड्यात देव गेला आणि काय केलं, या माझ्या पांडुरंगानं नीच काम केलं दादा. मारवाड्यात जाऊन काय केलं, मारवाड्यात गेला चोखोबा महाराजांच्या घरी. चोखोबाची बहीण झाला जारंग, चोखोबाची बहीण झाला जारंग, चोखोबाची बहीण झाला शारंग. वारे माय बाप, चोखोबाची बहीण झाला शारंग. हे वैने उघडादार हात माझी, वैने उघडादार हात माझी, वैने उघडादार हात माझी, वैने उघडादार हात माझी. चोखोबाची बहीण झाला जारंग, चोखोबाची बहीण झाला जारंग. देवानं काय केलं बघा, देव मारवाड्यात गेला. मारवाड्यात घडलं काय, मावल्या हो एकदाचा प्रसंग ऐका. माझा दयाघन देव आहे तो, मारवाड्यातच का गेला. चोखोबा महाराजांच्या घरची कहाणी ऐका दादा. चहा पाणी झाली, चोखोबा महाराजांनी कपबशीमध्ये चहा घेतली आणि चोखोबा महाराजांच्या हातात बशी दिली. तेवढ्यामध्ये चोखोबा महाराजांनी कपबशी हातात घेतली ना घेतली आणि माझ्या चोखोबा महाराजांची पत्नी अशा ताट कशी खाली पडल्या हो, घरभरात ओरडायला सुरुवात केली. चोखोबा महाराज घाबरले, म्हणले अरे रा रा रा, का ग तुला काय झालं ग, अगं तुला झालं काय. बशी खाली ठेवून दिली राजा हो. म्हणले बोलू नका बोलू नका. म्हणले काय झालं मला सांग, काय झालं सांग ना. म्हणले बोलू नका, तुम्ही बाहेर निघा, दरवाजा बंद करून घ्या, माझी बाळणपणाची पाळी जवळ आली, तुम्ही बाहेर निघा आणि असं करा, माझ्या ननदबाईला तुमच्या बहिणीला घेऊन या माझं बाळणपण करण्याचं. चोखोबा महाराजांनी दरवाजा बंद केला आणि बहिणीला घेण्यासाठी निघाले. पण गड्यामध्ये टाळ, भगव्या पताका आणि पखवाज विना दिसला आणि ज्ञानोबा तुकारामाचा गजर करत करत तिकडून वारकरी पंढरपूरला जात होते राजा हो. चोखोबा महाराजांच्या कानावर विठोबा रोखुमाईचा आवाज कानावर आला, ज्ञानोबा तुकोबाचा आवाज कानावर आला. बहिणीच्या गावाचाच विसर पडला. चोखोबा महाराज बघा पत्नीचं बाळणपण करण्यासाठी बहिणीला घेण्यासाठी जात होते, पण ज्ञानोबा तुकारामाचा आवाज कानावर आला, दिंडी पंढरपूरला जात होते. ओ माझे चोखोबा बहिणीच्या गावाला जाणारे विसर पडला आणि पंढरपूरला निघून गेले. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. अरे म्हणले चोखोबा, अरे तू मला भेटण्यासाठी येतोय, अरे पण घरी तुझ्या पत्नीचं काय होईन रे. हो देवाले समस्त महाराज, मुंगी के पाव में घुंगरू बसताय वो भी अल्लाह सुनताय. हो मुंगीच्या पायातला घुंगरू देवाच्या कानावर, त्याला आवाज येतो हे दिवका राहू दिवका राहू दिवका राहू दिवका राहू, देऊ नका देऊ नका आणि देऊन पहा. काय होतं दादा, देऊन पहा नुसतं काय होतं. तर हा पैसा तुम्ही कोण्या ठिकाणी देताय माहित आहे का. हो आणि दान करण्यासाठी
दान करण्यासाठी हो उदारता लागते दादा, उदारता. ज्याच्याजवळ उदारता आहे हो तो काही विचार करत काही काही बिगर सप्त्यानी पंगत खायचं चालला जात, बिगर काही देवानं नाव बी राहत नाही, पहिलीच पंगत मध्ये आंघोळून गोडीली. जगाच्या बापानं पाहिलं चोखोबा मला भेटण्यासाठी येतोय का, देवानं काय केलं हो, माझ्या पांडुरंगानं काय केलं, घाई घाई साडी नेसली, चोडी घातली, केस केले, जुडा मारला आणि टिकली नाही लावली, कुंकू लावला होता. कुंकू लावला, हातात बांगड्या भरल्या, एक पिशी घेतली, तिच्यामध्ये साडी चोडी भरली आणि चोखोबा महाराज पंढरपूरला येत आहे का, बहीण झाले हो देव, बहीण झाले. वहिनी माझ्या जगाच्या बापानं चोखोबा महाराजांच्या घरी आले, आवाज दिला आणि चोखोबा महाराजांच्या पत्नीनं दरवाजा झोपल्या झोपल्या कडी उघडून दिली. जगाच्या बापानं घरात प्रवेश केला हो, चोखोबा महाराज पत्नी बाळंतीण झाली. देवानं बाळंतण करावं आणि माझ्या पांडुरंगानं नुसतं बाळणपण नाही केलं राजा हो. अहो तो बाळणपणाचा पसारा पडला होता, सर्व रक्तमासाचे कपडे माझ्या देवानं धुतले दादा. माझ्या पांडुरंगानं रक्तमासाच्या करी काम करावं हो, कपडे धुतले दादा, कपडे धुतले हो. तो वेडा देव आहे, तो वेडा देव आहे दादा, नटून थटून जातो हो. देवानं रक्तमासाचे कपडे एक दिवस नाही राजा हो, 7 दिवस धुतले, 7 दिवस. चोखोबा महाराज पंढरपूरमध्ये 8वा दिवस निघाला. चोखोबा महाराज शुद्धीवर आले, म्हणले हा मी इकडे कसा काय आला, मी तर घरी माझ्या बहिणीला घेण्यासाठी जात होतो आणि हे तर पंढरपूर आहे. चोखोबा महाराज शुद्धीवर आले, इकडे 8वा दिवस निघाला. देवाला समजलं चोखोबा ध्यानावर आला, शुद्धीवर आला आणि चोखोबा जर घरी येऊन गेला तर मी इथं रंगे हात सापडून जाईल. म्हणून देवानं बी तिकडे तयारी केली. चोखोबा महाराज पंढरपूरहून घराकडे निघाले, स्टँडवर उतरले आणि पडतच घराकडे येत होते. म्हणले वहिनी मी जाते ग बाई. म्हणले का हो ताई, तुम्ही 8-7 दिवस थांबले, माय 8वा दिवस निघाला. म्हणे तो विटाळ फिटला, पण तुमचं डोकं धोयल नाही, तुम्हाला बांगड्या भरेल नाही ना. म्हणे मी इनवा का व्हाबी, आमच्याकडे हारभरे लागी गेले ना, मला जाऊ दे ना. राजा हो 2 दरवाजे घर होतं. चोखोबा महाराज पुढच्या दरवाजातून आले आणि देवानं ते पिशवी घेतली आणि मागच्या दरवाजातून अशी धाप कशी उडी मारली, धाप कशी उडी मारली, निघून गेला हो जगाचा बाप. चोखोबा महाराज पुढच्या दरवाजातून घरात आले. म्हणले कावं माय, म्हणे कावं जराशे लवकर इथं येते. म्हणले काबरं, म्हणे ताई एवढ्यात गेल्या व बहीण. म्हणे कोण ताई, म्हणे तुमची बहीण. म्हणे माई बहीणाडे कशी काय आली. म्हणे तुम्ही तुमच्या बहीणच्या घरी होते ना. म्हणे मी पंढरपूरला चालला गेला, माई बहीण कशी काय आली. देव नटला नानापरी, भरो निहुरला चरा. असा तो नटधारी देव आहे राजा हो, तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही, राहणार नाही आईनच. पण मग माझ्याकरता नाही, माझ्या महादेवाकरता सर्वजण वर हात करा. ज्यांचे हात खाली असतील ते कुर्मदास, हा एवढे दिले असतील, फुकट दिले ना, फुकट कुमार
कुमाई लो पार कुमाई लो पार कुमाई लो पार कुमाई पार कुमाई लो पार कुमाई पार कुमाई लो पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई कुमाई पार कुमाई पार कुमाई लो 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 पार